वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा आणि दीर अटकेत। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पोलिसांकडून अटक। अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको, माझा दुरान्वयी संबंध नाही, मी फक्त लग्नाला हजर राहिलो। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी कसपटे कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधला। मी तुमच्या पाठीशी, चिंता करू नका। फरार हगवणेंना शोधण्यासाठी 3 पथकं लावली। अजित पवारांचा फोनवरून संवाद। माझा दुरान्वयी संबंध नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। होंड्यातील फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबाला देण्यात आली होती। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे। वैशाली नागवणे आणि रुपाली ठोंबरेंकडून बाळ कसपटेंकडे सुपूर्द। अज्ञातानं कॉल केला आणि बाणेरच्या महामार्गावर बाळाला आणून दिलं। आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, वैष्णवीच्या काकांची मागणी। मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी। वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार, लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केलेली, वैष्णवीच्या मामांचा आरोप। वैष्णवी हगवणेंच्या पतीला राष्ट्रवादीतून निलंबित केलं। राजेंद्र हगवणे पक्षाचे पदाधिकारी नाहीत, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांची माहिती। हुंडा प्रथा बंद झालीच पाहिजे, वैष्णवीची आत्महत्या नाही, हा खून आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। आरोपींना पाठीशी घातलं जात आहे का? राजेंद्र हगवणेंच्या प्रश्नावरून सपकाळांचा अजितदारांकडे रोख। नेतेगिरी करून अन्याय करणाऱ्यांचं कोणीही समर्थन करणार नाही, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। वैष्णवी आत्महत्या प्रकरणावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। आरोपींना कडक शिक्षा दिली पाहिजे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। महिला आयोगाकडे अनेक तक्रारी प्रलंबित, महिला आयोगाची पदं भरण्यासाठी आढावा घ्या असं आदित्य तटकरेंना सांगितलं। नीलम गोरेंची माहिती। तर नीलम गोरेंच्या वक्तव्यात तथ्य असेल तर चिंताजनक, गोरेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। वैष्णवीप्रमाणे मलाही मारहाण केली गेली, पोलिसांकडे तक्रार केली पण कारवाई झाली नाही। राजेंद्र हगवणेंची मोठी सून मयुरी हगवणेंचे आरोप। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। आयजी जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा। आयजी जालिंदर सुपेकरांच्या नावाचा धाक दाखवत हगवणे कुटुंबाकडून दोन्ही सुनांवर अत्याचार, अंजली धमान यांचा आरोप। सुप्रिया सुळेंचा हगवणेंच्या मोठ्या सुनेशी व्हिडिओ कॉलवर संवाद। मयुरीचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया देत सुळेंनी धीर दिला। हगवणे कुटुंबानं छळ केल्याचा मोठी सून मयुरीचाही आरोप। हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची महिला आयोगानं दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती, सुषमा अंधारेंचा आरोप। तर महिला आयोगाकडून दुर्लक्ष झालं असेल तर कारवाई होईल, आदित्य तटकरेंचं आश्वासन। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी, आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं प्रकरण, एका विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मतीन मणियार नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। धुळे विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीवर विश्वास नाही, माजी आमदार अनिल गोटेंची प्रतिक्रिया। अनेक प्रकरणांचा तपास एसआयटी नंतर सीबीआयकडे का देण्यात आला, अनिल गोटेंचा सवाल। अनिल गोटेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, अर्जुन खोतकरांनी अनिल गोटेंनी केलेले आरोप फेटाळले। पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी। 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते, अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा, संजय राऊतांचा आरोप। धुळ्यात 1.5 कोटींची रक्कम मिळत असेल तर ताबडतोब अटकेची कारवाई पाहिजे। अर्जुन खोतकर किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांना अटक करा, अंबादास दानवे यांची मागणी। किशोर पाटील अर्जुन खोतकरांचा पिया आहे, अर्जुन खोतकरांवर गुन्हा का दाखल करत नाही, जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा सवाल। अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांची पोलिसांकडून चौकशी। धुळ्याच्या विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 किशोर पाटलांच्या नावे बुक, खोलीमध्ये 1,84,00,000 रुपये आढळले होते। शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्यांचे पीए खोलीला लॉक लावून पळाले। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। ते पैसे समित्यांसाठीच होते, सांगता येणार नाही, पैसे कुणी आणले ते स्पष्ट होऊ द्या। धुळे विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। आपलं कोण हे वेळ आल्यावर कळतं, येवल्यातील कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळांची शेरोशायरी। भुजबळांचा रोख कोणाकडे होता याबाबत चर्चा।
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. दोन्ही पवार एकत्र येतील असं वाटत नाही. तटकरेंची प्रतिक्रिया. धारावीकरांच्या हक्कासाठीचं वर्षा गायकवाडांचं आंदोलन तुर्तास स्थगित. प्रलंबित कामांवर चर्चेसाठी बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. राज ठाकरेंच्या भूमिकेला सकारात्मकतेनं बघण्याचा विचार उद्धव ठाकरेंनी आमच्यासमोर मांडला. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर राज ठाकरेंसमोर घातलेल्या अटी शाळेतल्या मुलांसारख्या अटी शर्तींवर झुकतील एवढं राज ठाकरेंचं छोटं नेतृत्व नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. टेस्ला संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहांशी बोलतील. दावोसमध्ये आम्ही 15,70,000 कोटींचं एमओयू केल्यात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टेस्ला महाराष्ट्रात आणतील. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडून संत मुक्ताईंच्या चरणी तेजो विलीन सोहळ्यानिमित्त साडी चोळी महावस्त्र अर्पण. अक्षय महाराज भोसले यांच्याकडे शिंदेंनी महावस्त्र अर्पण करण्यासाठी पाठवले होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येवल्यात भुजबळांचं जंगी स्वागत. भुजबळांच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी. नागपुरात माझा शपथविधी व्हावा असा फडणवीसांचा आग्रह होता. फडणवीसांच्या आग्रहाबाबत शहांनी मला सांगितलं. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. शपथ झाल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचाही फोन आल्याची माहिती. मी नाशिकचा बालक आहे आणि हे पद कोणीही काढू शकत नाही. मी पालकमंत्री नसलो तरी काम करण्यासाठी तयार. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी पुस्तक लिहिल्यानंतर ज्यांनी वाचन सोडून दिलं त्यांना हे पुस्तक झोंबलं असेल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची नाव न घेता प्रकाश आंबेडकरांवर टीका. नाशिकमध्ये संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी बच्चू कडूंनी डोक्यावर जिरेटोप घालत घोड्यावर स्वार होऊन तलवार फिरवली. यावेळी बच्चू कडूंनी ढोल ताशाच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार. उद्या होणार प्रवेश सोहळा पार पडणार. दराडेंच्या प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवात मुंबईला भेट. लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर. सूत्रांची माहिती. जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान ज्योतीचा 3 वेळा मुंबईला प्रवास. सूत्रांची माहिती. ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोह्यांनी रेकी केली आहे. अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनून देशद्रोह करणं चुकीचं. त्या संदर्भात एनआयए तपास करताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे. हा संघराज्य रचनेचा अनादर. सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. तर एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सुप्रीम कोर्टाचा सवाल. ईडी विरुद्ध तामिळनाडू सरकारच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. तुर्कीनं पाकमध्ये फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात भूमिका घ्यावी. पाकला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा. परस्परातील संबंध संवेदनशीलतेवर अवलंबून असतात हे तुर्कीनं लक्षात ठेवावं असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावं. भारतानं पाकिस्तानला दिलेल्या यादीतील दहशतवाद्यांचा ताबा द्या. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानच्या समर्थनार्थ तरुणाने लिहिला मजकूर. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील प्रकार. कंपनीतील मशीनवर लिहिला पाकिस्तान जिंदाबादचा मजकूर. उमर शेख नावाच्या तरुणाला अटक. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद. वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यात खडाजंगी. वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासातल्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या. यहुदी म्युझियमजवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर जाणार. अजित डोवाल 26 ते 29 मे पर्यंत रशिया दौऱ्यावर असणार. ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवालांच्या रशिया दौऱ्याला विशेष महत्त्व. पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक. आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल असेल. 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. मोदीची पोकळ भाषणं देणं बंद करा. तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उसळतं? काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. भारत पाक संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला. भारत पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी झाली. एस जयशंकर यांची माहिती. पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणण्यासाठी आज आणखी खासदारांचं 2 शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर रवाना. जदयूचे खासदार संजय झा यांच्या अखत्यारीतलं शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर दौऱ्यावर. तर डीएमके खासदार कनिमोझी, करुणानिधींच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लात्विया, रूस दौऱ्यावर रवाना. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पोहोचलं अबुधाबीला. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली मंत्री शेख यांची भेट.
गुणरत्न सदावर्तेंवर जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला. मराठा आणि ओबीसी बांधवांचं जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन. सदावर्ते जातींमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना वीरमरण. जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय. मासेमारी ठप्प झाल्यानं मच्छीमार चिंतेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठं नुकसान. समुद्र पुढील 4 दिवस खवळलेला राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई ठाण्यासह पालघरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. धाराशिवच्या तुळजापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची बॅटिंग. साताऱ्याच्या चिंचणेर वंदन परिसरातील गावांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढे नाले प्रवाहित. ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे बाजार पटांगण पाण्याखाली गेलं. जेसीबीच्या मदतीनं गाड्या पाण्याबाहेर काढण्यात आल्या. रत्नागिरीत मिऱ्या नागपूर महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका. महामार्गावरील उद्यमनगर ते परटवणे दरम्यान रस्त्याचा भाग खचला. रस्ता खचल्यानं वाहतूक बंद. लातूरमध्ये पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं. औसा शहरातील काझी गल्लीत पाणी साचलं. पाण्याच्या खराब ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिक संतप्त. पुण्याच्या आंबेगावमधील चासमध्ये 3 ते 4 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. ओढ्याला आलेल्या पुरामुळे चास गोडेगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला. पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी अडचणीत. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पाऊस. गुहागर चिपळूण रोडवर गटारीचं पाणी साचलं. तसंच ठिकठिकाणी सखल भागातही पाणी साचलं. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस. आष्टीच्या बेलगाव, मांडवा, ब्रह्मगाव, कडामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांद्याचं पीक पाण्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनपूर्व होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाचं काम रखडलं. मशागतीच्या कामांना उशीर होत असल्यानं लागवडीलाही उशीर होणार. पुण्याच्या इंदापुरात मुसळधार पाऊस. इंदापूर बाह्य वळणावर पाणीच पाणी. रस्त्याला आलं नदीत नाल्याचं स्वरूप.